हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. आता काय झालं? तिकडून रावणाला संदेश मिळाले, पण रावणाने ऐकलं नाही. श्री रामचंद्रांचे संदेशवाहक दूत तिथं गेले, श्री अंगदजी, श्री हनुमानजी इत्यादी इत्यादी, पण त्याने ऐकलं नाही. सांगण्याचा अर्थ असा की ही युद्धाची तयारी झाली. आता युद्ध करण्यासाठी समुद्रपार सेना न्यायची हा प्रश्न आला. आता समुद्र ओलांडून जायचं कसं? तर म्हणतात, त्यांच्या इतिहासात लिहिलं आहे, चरित्रात, की 3 दिवस श्री रामचंद्रजींनी गुडघ्या एवढ्या पाण्यात समुद्रात उभं राहून आणि प्रार्थना केली की हे जलधी, हे समुद्रदेवा, मला वाट दे. मी मोठ्या संकटात आहे. रावणाने माझ्या पत्नीला पळवून नेलं आहे. मला सेनेला पलीकडे न्यायचं आहे. त्या राक्षसाला मारायचंय आणि त्या देवीला सोडवायचंय. पण समुद्राने ऐकलं नाही. शेवटी म्हणतात की श्री रामचंद्रजींनी लक्ष्मणाला सांगितलं की माझा अग्निबाण दे. लाथेची भूतं बातेनं मानत नाहीत. लक्ष्मणाने अग्निबाण दिला त्यांच्या हातात. रामचंद्रजींनी तो बाण चढवून जसं समुद्रावर लक्ष साधलं, त्यातून ज्वाळा येऊ लागल्या. तेवढ्यात एका ब्राह्मण रूपामध्ये समुद्र प्रकट झाला आणि म्हणाला, भगवान, जरी तुम्ही मला जाळून टाकलत तरीही तुम्ही जाणार नाही. इथे खंदक निर्माण होईल. कसा ओलांडून जाणार? खोल दरी तयार होईल आणि न जाणो किती जीव मरतील. तुम्ही पापाचे भागीदार व्हाल. असं काम करा भगवान, ज्यामुळे माझी मर्यादा अबाधित राहील आणि तुमचंही काम होईल. साप पण मरेल आणि काठीही तुटणार नाही. श्री रामचंद्रजी म्हणाले, तर मग सांग कुठला उपाय आहे? तर आपल्या सैन्यात नळ आणि नीळ नावाचे 2 सैनिक आपले भक्त आहेत. कारण त्यावेळी आसपासचे सगळे भक्त एकत्र आले होते. त्यांना कळलं होतं की रामचंद्रांवर एक मोठं संकट आलेलं आहे. एका दुष्टाने त्यांच्या पत्नीला पळवून नेलं आहे. तिकडून शिवलोकातून सुद्धा खूप गण आले होते. भगवान शंकरांनी पाठवले होते. तर खूप जण एकत्र आले होते. मग नळ आणि नीळ यांना बोलावून आणलं. नळ आणि नीळ यांना श्री रामचंद्रजी म्हणाले, एकदा तुम्ही परीक्षा द्या. समुद्राने सांगितलं होतं की यांच्या गुरुजींनी दिलेला आशीर्वाद आहे यांना, आणि त्यांच्या आशीर्वादामुळे यांनी पाण्यावर ठेवलेली कुठलीही वस्तू बुडत नाही, अजिबात हलत नाही, तिथेच राहते. तर माझ्यावर त्याचं वजन नाही पडत. आता भगवान श्री रामचंद्रजी म्हणाले की एकदा करून दाखवा बरं. आता पहा, आपण असे मार खातो. पूर्वी तर नळ आणि नीळ शेकडो वेळा भगवान मुनींद्रांचे आभार मानत असत. पण त्या दिवशी मात्र त्यांना खूप अभिमान झाला, गर्व झाला की जर आज आपण गुरुजींची प्रार्थना केली, जंतरमंतर केलं, त्यांना प्रणाम केला प्रार्थनेसाठी, तर उपस्थित असलेल्या लोकांना असं वाटेल की हे दुसरीकडून शक्ती घेत आहेत, यांच्यात काही पॉवर नाहीये. आता त्यांनी त्या दोघांनी एक एक दगड उचलला आणि ठेवला समुद्रावर. बुडून गेला. त्यांनाही आश्चर्य वाटलं. मग परत दुसरा ठेवला, तोही बुडाला. तिसरा ठेवला, तोही बुडाला. आता ते एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. श्री रामचंद्रजी म्हणू लागले समुद्राला, जो ब्राह्मणाच्या रूपात उपस्थित होता, असं वाटतंय की तू खोटं बोलत होतास. तर त्या ब्राह्मण रूपात उपस्थित असलेला समुद्र म्हणाला, हे भगवान, आज यांनी काहीतरी चूक केली आहे. काय रे, आज तुम्ही आपल्या गुरुजींचं चिंतन नाही केलं वाटतं. त्यांना गर्व झालाय, म्हणूनच त्यांच्या हातातील सिद्धी नाहीशी झालेली दिसतीये. तो तर आपला अंदाज सांगत होता आणि खरोखर तसंच झालं. आता त्या दोघांनी मग क्षमायाचना केली, गुरुजींचं चिंतन केलं. हे दाता, दया करा, आमच्याकडून चूक झाली, क्षमा करा, आम्ही तर पापात्मा आहोत. ते घाबरून राहिले की चूक झाली तर परत तेच संकट येईल की काय.
आणि आता आज तुम्ही केलीये मोठी चूक आपला मान वाढवण्याच्या नादात. हे पुण्यात्म्यांनो, परमात्मा आपल्याला सावध करतात की जर तुम्ही अशा प्रकारे मर्यादा ओलांडली तर भक्तीचं फळ नष्ट होईल. जैसे माता गर्भ को राखे यतन बनाए और ठेस लगे तो छन होए, ऐसे भक्ती जावे. जसं एखाद्या भगिनीला, मातेला खूप वर्षांनी गर्भ राहिला असेल, मग ती किती चिंतित होते त्या बालकाची परिपूर्ण वाढ करण्यासाठी. चुकून खालीवर पाय पडू नये म्हणून चालतानाही काळजी घेते. आणि रात्रीच्या वेळी कूस वळवताना सुद्धा ती खूप चिंतित असते की चुकून माझ्या बाळावर दाब पडू नये. सतत सावध असते आणि पाहत असते की पोटात दुखत तर नाहीये ना, वेगळं वाटत तर नाहीये ना. म्हणतात जैसे माता गर्भ को राखे यतन बना और ठेस लगे तो क्षीण होए, तेरी ऐसे भक्ती नसावे. तर अशी त्यांची भक्ती नाश पावली. खूप रडले पडले, भगवंताची प्रार्थना केली. हे तर ईश्वर करणारच होता, कारण श्री रामचंद्र विष्णू अवतार आणि श्रीकृष्णसुद्धा विष्णूचा अवतार. आणि विष्णू कोण? तोही भगवंताचा मुलगा, तुमच्यासारखाच आत्मा, पुण्यकर्मी प्राणी. हे अधिकारपद मिळालं त्याला. जसं एखाद्याचा भाऊ मंत्री बनतो तरी तो भाऊच राहतो, तो कितीही मोठ्या पदावर गेला तरी. तर असेच आपलेच भाऊ आहेत, परमात्म्याचीही मुलं आहेत. तर त्यांच्या दुःखाचं निवारण सुद्धा परमात्माच करू शकतो, दुसरा कोणी करू शकत नाही. जसं आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 1-4 आणि 16-17 मध्ये जे ऐकलं की वरती काही मुळं, ती तर संसाररूपी वृक्षाची मुळं आहेत. वरती जी मुळं आहेत तो तर मूळ ईश्वर आहे, पूर्ण परमात्मा आहे. आणि खाली त्रिगुणात्मक फांद्या म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश रूपी फांद्या आहेत. आणि तो परमात्मा जो मूळ आहे, जो जड आहे, तो तिन्ही लोकांमध्ये प्रवेश करून सर्वांचं पालन पोषण करतो. 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात म्हटलंय, उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उद्धारते ये लोकत्रयम आविश्य विभर्ती अवैस्वरे. जो मूळ ईश्वर आहे तो संसाररूपी वृक्षाचं मूळ आहे. तिथून सर्वांना आहार मिळतो. तो सर्वांचं पालन पोषण म्हणजे ज्याचं ज्या स्थितीतील काही संकट आहे त्याचं तो परमात्माच निवारण करतो. हे पुण्यात्म्यांनो, हा खूप मोठा इतिहास आहे. आपल्याला काही दिवस लागतील तो समजायला. सर्वात आधी जेव्हा परमात्मा आले होते त्या काळाला वरती तिथे भेटले होते. त्यांच्याशी खूप वाद झाला होता. नंतर समर्थाच्या पुढे तो नतमस्तक झाला. त्यानेही वर मागितले होते. एकतर हा मागितला होता की तुम्ही तुमचं ज्ञान देऊन अपने शरण में लेना, जबरदस्ती करू नये, बळाने माझ्याकडून जीवांना नेऊ नये. दुसरं हे म्हटलं होतं की 3 युगांमध्ये जीव कमी घेऊन जा. चौथा युग जब कलयुग आवे तब तो शरण जीव बहु जावे, ऐसा वचन हर मोय दीजे तब संसार गमन तुम कीजे. आणि तिसरा की जेव्हा माझा पुत्र विष्णू श्रीरामाच्या रूपात त्रेतायुगात जाईल तेव्हा त्याच्या नशिबात अशी संकटं आहेत. आणि त्या काळाला माहीत होतं की मी ते टाळू शकत नाही. आता तो समुद्रावर पूल बांधता येत नाही, तो पूल आपण बांधून द्यावा. परमात्मा म्हणाले ठीक आहे, अजून माग भिकारी. मग म्हणाले की असा श्रीकृष्णाच्या रूपात माझा पुत्र अवतरेल आणि तो एक जगन्नाथ नावाने पुरीच्या आत एक मंदिर बांधण्याची इच्छा करेल आणि समुद्र ते करू देणार नाही. तेव्हा आपण त्याचं रक्षण करा. परमात्मा म्हणाले ठीक आहे, अजून माग. तर ह्या परमात्मा कबीर परमात्माकडे काळाने हे वरदान मागितलं होतं, प्रार्थना केली होती की आपण माझ्या पुत्राचं, विष्णू हा काळाचा पुत्र आहे, ह्या संकटातून रक्षण करा. तेव्हा परमात्मा त्याच्या वचनाप्रमाणे तिथं पोचले. खरं तर त्यांनी व्यवस्था आधीच केली होती. नळनिळांना पाठवलं होतं म्हणजे काम झालं असतं आपोआप. ते मर्यादेत राहिले असते तर त्यांनी दगड ठेवले असते, ते पार झाले असते. पण ते अयशस्वी झाले. आता काय झालं, परमात्मा तिथं पोचले आणि नळ आणि नीळ म्हणू लागले की ते आले गुरुजी, ते आले गुरुजी. आणि सगळे बघू लागले. एक ऋषी येताना दिसले. जवळ आल्यावर श्रीराम, श्री लक्ष्मण यांनी नमस्कार केला. हनुमान वगैरे सर्वांनी नमस्कार केला.
तर परमात्म्यांना प्रार्थना केली, हे भगवन, मी मोठ्या संकटात आहे, राजा दशरथाचा पुत्र आहे, रावणाने असं माझ्या पत्नीला पळवून नेलं आहे आणि समुद्राच्या वरून पलीकडे मला सेना न्यायची आहे ऋषीजी. जेव्हा आपण आपल्या शिष्यांना इतकी शक्ती देऊ शकता, म्हणजे आप समर्थ आहात, आमच्यावर दया करा. आज आपल्या या मुलांकडे, आपल्या या शिष्यांकडे ती शक्ती राहिलेली नाही. परमात्मा म्हणाले, आता त्यांच्याकडे ती राहणारच नाही, कारण यांनी आज एक भयंकर चूक केलीये. स्वतःलाच त्यांनी प्रभू मानलं, भगवंताला विसरले. तेव्हा श्रीराम म्हणाले, हे भगवन, आता माझं कसं होणार? तेव्हा परमात्मा म्हणाले, ठीक आहे, करतो व्यवस्था. त्यांनी हातात एक काठी घेतली होती, सोटा. म्हणाले, मी एक रेघ मारत जातो ह्या डोंगराच्या चारी बाजूला. एक रेघ आखतो, त्याच्या मधले मधले दगड एकदम हलके होऊन जातील, जिथे ठेवाल तिथेच राहतील, हे पाण्यात बुडणार नाहीत, त्यावर कितीही वजन ठेवा. आता परमात्म्यांनी काय केलं? एक काठी घेऊन त्या भल्या मोठ्या पर्वताच्या चारी बाजूला फिरवली, जो त्यांच्या जवळच होता. आणि परमात्मा म्हणाले, आता उचला ते दगड आणि प्रयोग करा. आता नळ आणि नीळ हे शिल्पकार पण होते, गवंडी होते, मिस्त्री होते. ते त्या दगडांना तासून घासून एकमेकात बसवायचंही जाणत होते. आता काय झालं, ते दगड उचलून आणले, ठेवून पाहिले, इतके जड दगड. अजस्त्र धोंडा ठेवून पाहिला, तो नाही बुडाला, वरतीच तरंगत राहिला जसाच्या तसा. तर सर्वांना विश्वास वाटला की काम फत्ते होणार. आता पुण्यात्म्यांनो, आपल्या या अध्यात्माच्या मार्गावर आपण अजून शून्यवत आहात आणि दासही त्याच अवस्थेत होता. या दासाला सद्गुरू भेटले. म्हणतात, के पीछे लगा जाऊं था मैं लोकवेद के साथ, रस्ते में सतगुरु मिल गए, दीपक दे दिया हाथ. आता हा एवढा मोठा अध्यात्म मार्ग आहे की जसं आम्ही सतसाहेब म्हणतो आणि पूर्वी राम राम म्हणत असू, याचं कारण काय होतं? हा जप करण्याचा मंत्र नव्हता. हे केवळ आठवण करून देण्यासाठी असतं की बाबा, या जगात भगवंताशिवाय काही नाही, आणि जो गुरुजींनी मंत्र दिला आहे तो विसरू नये यासाठी. जसं आपण पाहतो आहोत की आता हे बदलत चाललं आहे, सगळा समाज नास्तिक होत चालला आहे, हा काळाचा डाव लागला आहे. पूर्वी आपण पाहायचो, जसं सकाळी किंवा इतर वेळी फिरायला जायचो, येणारे जाणारे भेटत असत, एक दुसऱ्याला राम राम, राम राम काका, राम राम, तो 3-4 वेळा म्हणत असे, राम राम, राम राम, राम राम. आता ही तर एक औपचारिकता झाली होती, पण याची सुरुवात कुठून झाली होती? हे असं असतं की जो मंत्र गुरुजी देतात तो आपल्या मुखाने दुसऱ्याला सांगून ऐकवायचा नसतो. नाहीतर मग त्याला तो ऐकवल्याने तुम्ही त्याचे गुरु बनलात, तुमची भक्ती नाश व्हायला सुरुवात होईल. तर म्हणून हे पण नाही सांगू शकत त्याला की तुम्ही या मंत्राचा जप करत राहा, गुरुजींनी सांगून ठेवलंय. गुरु जसं प्रत्येक व्यक्तीला सल्ला दिला जातो की प्रतिदिन देवाचं स्मरण करा, कुठल्या तरी मंत्राचा जप करा, चूक होता कामा नये, काही सांसारिक कामांमध्ये भूल नाही पडली पाहिजे, देवाला आठवत राहा. तर एक नियम बनवून ठेवला गुरूंनी की बाबा, हा कोडवर्ड आहे, आणि रस्त्यात जेव्हा कोणी सांसारिक विचारांमध्ये मग्न झालेली व्यक्ती येत असेल तर तिला म्हणायचं, राम राम बंधू. तर तो समजून जात होता की हा काय सांगू इच्छितोय, की तो हे म्हणतोय की देवाला भज, गुरुजींनी जो मंत्र दिलाय त्याचा जप कर, ह्या सांसारिक गुंत्यात पडू नकोस तू. हे भगवानाचं नावच त्या संकटांपासून, ज्याचा तू विचार करत आहेस त्यापासून निवारण करेल. तर ज्याला विसर पडला असेल तो सावध होत असे आणि काही वेळापर्यंत तो त्या मंत्राचा जप करत प्रवासात पुढे जात असे. परत काही विसर पडला तर पुढे दुसरा भेटत असे, राम राम बंधो. म्हटलं राम राम, राम राम. त्यांचा उद्देशच हा असायचा की मंत्र लक्षात ठेवा, विसर पडू द्यायचा नाही या मंत्राचा. तर पूर्वी राम नाम असा जप नव्हता, फक्त ओम नाम देत असत ऋषी, दॅट्स ऑल. आणि त्याला गुप्त ठेवणं अशासाठी आवश्यक होतं की तुम्ही कोणाला सांगू नये, नाहीतर तुम्ही गुरु बनलात आणि तुमचं काम बिघडलं, पण तुम्ही अधिकारी नाही आहात, दोघांचंही वाटोळं. तर तो आणि एकमेकांना आठवण देत रहा.
हा राम शब्द जेव्हा बोलला जाईल तेव्हा हे समजून जा की तो सांगू इच्छितोय की देवाचा तो मंत्र गुरुजींनी दिलेला आठव, जप करत राहा. ह्या भगवानाशिवाय संसारात काही नाहीये. तर असंच आम्ही सतसाहेब म्हणतो. सत म्हणजे अविनाशी, साहेब म्हणजे राम. अविनाशी राम, की आमचा जो परमात्मा आहे तो अविनाशी राम आहे. आणि त्याचा मंत्र, त्याच्या प्राप्तीचा जो विधी आहे त्याला लक्षात ठेवा. भक्ती करत राहा. सतसाहेब सतसाहेब सतसाहेबजी. हा, पण त्यावेळी तुम्ही हे लक्षात ठेवा की की भगवानाशिवाय आमचं कोणी नाहीये. आणि खरोखर हे कबीर साहेबजी सच्चे परमात्मा अमर भगवान आहेत. आणि जो मंत्र त्यांनी दिला आहे तिथे जाण्यासाठी हा जपच मदत करू शकतो. त्याचा विसर पडू देऊ नका. हे होत असे. तर असंच हनुमानजी काय करत होते? ते जप तर वेगळ्याच नावाचा करत असत. पण जेव्हा ते चालत असत, कारण बऱ्याच दिवसांचा प्रकल्प होता तो, काय एकाच दिवसात बनलेला होता का तो सेतू, तर ते काय करत असत की तिकडून मस्त असा पहिलवान होते ते आणि शक्तिशाली होता. सगळ्यात मोठा दगड ते उचलत होते आणि त्याच्या आधी त्यावर मोठ्या अक्षरांमध्ये राम लिहित असे आणि घेऊन चालत जात असे. दुरून आणावे लागत असत 5-7 किलोमीटरवरून. तर त्याचा अर्थ हा होता की जो कोणी वाचेल बघेल राम राम, रामाचा अर्थ लिहिलाय की भक्ती करत राहा आणि हे काम पण करत राहा. नाम विसरू नका आपल्या मंत्राचे, कारण त्या जन्मात तर बोललं गेलं नाही. राम नाम राम राम पण म्हटलं गेलं नाही. त्याने लिहिलं त्यावरती. आणि आवश्यकता ही होती की एक माणूस आपल्या क्षमतेपेक्षा मोठा दगड उचलून चालला तरच तो सेतू बनेल. तर तो लिहून चालू लागला होता पहिलवान. आणि बघणारे वाचत असत की मंत्र पण आठवत राहा आणि काम पण करा. जसं यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र नंबर 15 मध्ये लिहिलं आहे, ओम कर्तू समर किल्बय समर कर्तू समर वायू अनिलम अथ इदम भस्मांतम शरीरम ओम कर्तू समर किल्बय समर कर्तुम समर. ओम नामाचा जप हा ब्रह्मचा आहे आणि त्याचं स्मरण गुरु देत असत. ह्याचं स्मरण काम करता करता स्मरण करा. मनुष्य जीवनाचा मुख्य उद्देश जाणून घेऊन स्मरण करा आणि आपल्या विशेष इच्छाशक्तीसह स्मरण करा. हा जप विधी तर असाच होता. पण हठयोग आणि अज्ञानामुळे ह्याला कठीण बनवून टाकलं. तपस्या करू लागले, उभं राहून तपस्या करू लागले. पण पूर्ण परमात्म्यांना मिळवण्याचा जो 3 अक्षरांचा मंत्रांचा जप आहे ओम तत्सत, तत्सत हे सांकेतिक आहे. तर हे पण असेच काम करता करता चालता फिरता नाम जप करत राहा. तर म्हणून राम लिहून आणत असे की इतरही वाचतील आणि तेही विसरणार नाहीत की मंत्र जपत राहतील. तर आता इथे आपण ऐकतो की ह्या नकली गुरूंकडून कधी तर हे असं म्हणत असत की भगवान श्रीरामांच्या नावामुळे दगड तरंगले. हनुमानजींनी रामनाम लिहिलं आणि दगड तरंगले, श्रीराम तर तरंगले नाहीत. कधी आम्ही ऐकत होतो की नळनीळ यांच्याकडे शक्ती होती, त्यांच्या हातात एवढी शक्ती होती, त्यांच्या हाताने दगड तरंगले, पूल बनला. आता ही दंतकथा होती, लोकवेद, बिना शेंडाबुडख्याच्या गोष्टी होत्या. आता ह्या एका तत्वज्ञानाने सर्व माहिती योग्य झाले. ही सारी कहाणी झाली कशी? आता परमात्मा म्हणतात की जगत का पेखना पेख्या, धणी का नाम ना लेखा. जो करणारा होता त्याचं कुठेच नावही नाही, साधा उल्लेख सुद्धा नाही. आणि त्यांनी एक दुसऱ्याच्या डोक्यावर पाय ठेवले की ह्याच्या दगड तरंगले होते, त्याच्या नावामुळे दगड तरंगले. तर हे नाम बीम सगळं तो लिहित होता भक्त हनुमान. तर पुण्यात्म्यांनो, हे तत्वज्ञान आहे. आता काय सांगतायत? हा लोकवेद तर इतका प्रबळ झाला की आम्ही हे अंतिम मान्य केलं होतं की श्रीरामांचं नाव लिहिल्यामुळे दगड तरंगले समुद्रावर. आणि हेही त्याबरोबरच सत्य होतं की नळ आणि नीळ यांच्या हातात शक्ती होती, त्यांच्या हातून कोणतीच वस्तू कधी बुडाली नव्हती. ही पॉवर कुठून आली होती याचा काही शेंडाबुडखा त्यांच्याकडे नव्हता. आता नळ आणि नीळ यांचा सहयोग होता. ते शिल्पकार होते, म्हणजे ते राज मेस्त्री होते आणि त्यांनी जोडतोड करून नीट ठेवलं होतं, सहयोग दिला होता. त्यांच्या हातामध्ये पॉवर नव्हती, ते दगडच हलके करून दिले होते त्या परमपित्याने. त्या भक्ताचे म्हणजे श्रीरामचंद्रांचे संकटाचे निवारण करण्यासाठी. आता पुण्यात्म्यांनो, पूल पण बनला, सैन्य पण निघून गेलं, युद्ध पण झालं
आणि कितीतरी दिवसांपर्यंत श्रीरामचंद्रजींकडून तो रावण मेला नाही. घाम फुटला होता श्रीरामचंद्रांना. शेवटी जेव्हा माणूस थकतो ना, हे ज्यांना तुम्ही देव मानता तेही तुमच्यासारखेच आहेत. ते हे परमपित्याची आठवण काढतात, परमपित्याची. आता त्यावेळी ती शक्ती त्यांची मदत करते, जे कधी त्या मालकाला शरण गेलेले असतात आणि त्यांच्या पूर्वजन्मात म्हणजे त्यांच्या संचित कर्मात सुद्धा काही पुण्य शिल्लक असेल, त्यांना सुद्धा परमात्मा आपल्या शक्तीने श्रेय देतात आणि स्वतः मग त्या क्रियेला पुढे नेतात. आता जर त्यांनी हात टेकले होते, रामचंद्रजींनी खूप बाण मारले पण तो मेला नाही, आणि बिभीषणाने सांगितले त्याच्या नाभीत अमृत आहे, तिथे मारा. रावणसुद्धा शूरवीर होता, कितीतरी दिवसांपर्यंत त्याने बाण नाभीच्या निकटसुद्धा येऊ दिला नाही. तेव्हा श्रीरामचंद्र हताश झाले. तेव्हा परमात्मा गुप्त रूपात प्रकट झाले आणि मग आशीर्वाद दिला त्या रामाला की आता काम कर. तेव्हा त्याचा रावणाचा वध झाला होता. आता पुण्यात आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.